नमस्कार मित्रहो, स्वाध्याय 7 ते 12 या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, आज आपण 7वीचा नागरिक शास्त्राचा मूलभूत हक्क भाग 1 या प्रकरणाचा स्वाध्याय पाहणार आहोत. मित्रहो, स्वाध्यायामध्ये जी प्रश्न दिलेले आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, स्वातंत्र्याचा हक्क या विषयावर चित्रपट्टी तयार करा म्हटलेला आहे. जी स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये जी हक्क दिलेली आहेत तर ही जी चित्रपट्टी आहे अशी चित्रपट्टी आपल्याला तयार करायची आहे. भाषण स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य अशा स्वरूपाची. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, कोणत्या व्यक्तीला हक्क जन्मतः प्राप्त होत नाहीत. प्रश्न आहे, वाक्य दुरुस्त करून पुन्हा लिहा असं म्हटलेलं आहे. कोणत्याही व्यक्तीला हक्क जन्मतः प्राप्त होत नाहीत असं म्हटलेलं आहे. हे नाही हा शब्द चूक आहे, तर इथं आहे. जन्मतः हक्क प्राप्त होतात अशा पद्धतीने ते वाक्य पूर्ण करावं लागेल. त्यानंतर दुसरं आहे, सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करून तुम्हाला नोकरीपासून दूर ठेवू शकते असं म्हटलेलं आहे. दूर ठेवू शकत नाही असं ते वाक्य आहे. अशा पद्धतीने आपल्याला दुरुस्त्या कराव्या लागतात. अत्यंत सोपा हा सगळा स्वाध्याय आहे, तरी आपण अतिशय सुटसुटीत आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला तो स्वाध्याय तयार करून देणार आहोत. तर मित्र हो, या चॅनलवर नव्याने आला तर चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. पाहू आपण पहिला प्रश्न काय आहे तो. पहिला प्रश्न आहे, मूलभूत हक्क म्हणजे काय. उत्तर, प्रत्येक व्यक्तीला आपल्यातील गुणांचा आणि कौशल्याचा विकास करण्यासाठी जे घटक आवश्यक असतात त्यांना मूलभूत अधिकार किंवा मूलभूत हक्क असे म्हणतात. नंबर 2, अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यापासून व्यक्तीला संरक्षण मिळाले तरच त्याच्या गुणाचा विकास होईल अशी पोषक परिस्थिती संविधानाद्वारे निर्माण केली जाते. संविधानात नमूद केलेल्या या मूलभूत हक्कांना कायद्याचा दर्जा प्राप्त होतो. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासनामार्फत कोणकोणती पदके किंवा पदव्या दिल्या जातात. पदके आणि पदव्या असं म्हटलेलं आहे. विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासनामार्फत पुढील पदके व पदव्या दिल्या जातात असं आपण लिहायला पाहिजे उत्तरामध्ये. त्यानंतर पहिला आहे पदके. संरक्षण दलातील उत्कृष्ट कामगिरीसाठी परमवीर चक्र, अशोक चक्र आणि शौर्य चक्र ही पदके दिली जातात. तर पदव्या पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून भारतरत्न या पदव्या दिल्या जातात. त्यानंतरचा प्रश्न आहे, 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मजाव का केलेला आहे. उत्तर, भारतीय संविधानाने शोषणाविरुद्धच्या हक्काचा समावेश मूलभूत हक्कात केलेला आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर दुसरं आहे, त्यानुसार बालकांचे शोषण थांबविण्यासाठी विशेष तरतूद करून बालमजुरी हा कायद्याने गुन्हा ठरविण्यात आलेला आहे. आणि नंबर 3 तिसरा आहे, म्हणून 14 वर्षाखालील बालकांना कारखाने, खाणी अशा धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मजाव केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क का दिले आहेत. उत्तर, प्रत्येकालाच जगण्याचा हक्क असतो, तसेच प्रत्येक व्यक्तीला अन्याय, शोषण, भेदभाव यापासून संरक्षण हवे असते. प्रत्येकालाच आपल्या गुणांचा आणि कौशल्याचा विकास करण्यासाठी पोषक वातावरण हवे असते. अशी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिलेले आहेत. आलं लक्षात. त्यानंतरचा प्रश्न आपण पाहू. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्वातंत्र्याचा हक्क या विषयावर चित्रपट्टी तयार करा असं म्हटलेलं आहे. तर चित्र आणि खाली त्याच्याबद्दलची क्रिया लिहायची. स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये 6 स्वातंत्र्याचे हक्क दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. तर हे भाषण करतानाचं चित्र तुम्हाला इथे लावता येते भाषण व अभिव्यक्तीमध्ये. त्यानंतर आहे सभा घेण्याचं स्वातंत्र्य. जे सभा म्हणजे तसाच प्रकार आहे, सभा म्हणजे भाषणाचाच प्रकार आहे, सभा घेण्याचं ते एक चित्र आपल्याला लावता येते. त्यानंतर आहे
तिसरं स्वातंत्र्य आहे संस्था व संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य. एखादी संस्था आणि संघटना आपल्याला स्थापन करता येते. भारताच्या प्रदेशात कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य, ज्याला आपण म्हणतो संचार स्वातंत्र्य, जे तुम्ही रेल्वेने या राज्यातून त्या राज्यात कुठेही संचार करू शकता. त्यानंतरचं स्वातंत्र्य आहे भारताच्या प्रदेशात कुठेही वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य, म्हणजे कुठेही जाऊन तुम्ही राहू शकता. त्यानंतरचं स्वातंत्र्य आहे आवडीचा उद्योग व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य, म्हणजे व्यवसाय स्वातंत्र्य. हे तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून कम्प्युटरवर सुद्धा काम करू शकता. अशा पद्धतीची चित्रफिती आपल्याला तयार करायची आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. खालील वाक्य दुरुस्त करून पुन्हा लिहा असं म्हटलेलं आहे. पहिलं वाक्य आहे कोणत्याही व्यक्तीला हक्क जन्मतःच प्राप्त होत नाहीत. उत्तर आहे, हे आपल्याला दुरुस्त करून लिहायचं आहे. उत्तर कोणत्याही व्यक्तीला हक्क जन्मतःच प्राप्त होतात. दुसरं वाक्य आहे सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करून तुम्हाला नोकरीपासून दूर ठेवू शकते. असं करता येत नाही. सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करून तुम्हाला नोकरीपासून दूर ठेवू शकत नाही. कारण नोकरी देत असताना धर्माचा, लिंगाचा किंवा जन्मस्थानाचा विचार करता येत नाही. तो कुठल्याही धर्माचा असेल तरी त्याला नोकरी द्यावी लागते. तो स्त्री असो अथवा पुरुष असो तरी त्याला नोकरी, तो नोकरीची पात्रता पूर्ण करत असेल तर त्याला नोकरी द्यावी लागते. जन्मस्थान सुद्धा यासाठी मॅटर करत नाही. आपण अलीकडे पाहतो की बालाजी मंदिराचा पुजारी हा कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, का स्त्री आहे का पुरुष आहे, हे काहीही पाहिलं जात नाही. ज्याला तिथला सिलेबस पूर्ण केलेला, ज्याला मंत्र उच्चार करता येतात, तो त्या ठिकाणी पुजारी म्हणून नियुक्त करता येतो. म्हणजे तो सुद्धा सिव्हिल सर्व्हिसचा भाग झालेला आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचा कुठलाही भेद करता येत नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे पुढील संकल्पचित्र पूर्ण करा. प्रश्न 14. संकल्पचित्र दिलेलं आहे स्वातंत्र्याचा हक्क, आणि त्यामध्ये मग भाषण स्वातंत्र्य, सभा स्वातंत्र्य, संघटना स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, भारतभर वास्तव्याचं स्वातंत्र्य आणि व्यवसाय स्वातंत्र्य, अशी ही 7 स्वातंत्र्य आहेत. अशा पद्धतीने हे आपल्याला चित्र पूर्ण करता येऊ शकते. ही 6 स्वातंत्र्य दिलेली आहेत. धन्यवाद मित्र. या चॅनलवर नव्याने आला तर चॅनल सबस्क्राईब करा. अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा. आणि अशाच पद्धतीचे आपण सर्व विषयाची स्वाध्याय घेणार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.